एक खास ट्रिक वापरून आपण आज खमंग आणि कुरकुरीत असे मूग भजी कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे असे पौष्टिक मूग भजी तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मूग भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप मूग डाळ. ही मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतलेली आहे. तर डाळ छान भिजलेली आहे. तर आता या डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या बाउलवरती एक गाळण घेतले आणि त्या गाळणमध्ये ही डाळ सगळी आपण गाळून घेऊया. तर पाणी सगळं निथळून घ्यायचं. पाणी निथळल्याच्या नंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घेतली आणि ही डाळ वाटताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण डाळीमध्ये थोडं पाणी वापरलं की ते मिश्रण पातळ होईल आणि जे भजी आहेत ते कुरकुरीत बनणार नाही. तर त्यासाठी पाणी न टाकताच आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर आता यामध्येच मी थोडी कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 तुकडे आलं टाकलेलं आहे. आता हे सुद्धा यामध्ये वाटून घेऊया. आता हे आपण पाणी न वापरता वाटून घेणार आहोत आणि थोडं जाडसरच ठेवायचं, खूप जास्त बारीक वाटायचं नाही. तर हे झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि हे भजी बनवताना आपण इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही. ही डाळ थोडी जाडसर ठेवली की भजी छान कुरकुरीत आणि खमंग तयार होतात. आणि आणखी एक आपण सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, त्यासाठी भजी आपले खूप छान कुरकुरीत असे तयार होतील. तर यासाठी आपण पाव कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर यामुळेच आपली भजी खूप छान कुरकुरीत बनणार आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरं, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर अगदी व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय किंवा हातानेही करू शकता तुम्ही. आणि हे भजीचे मिश्रण बनवताना पाणी वापरायचं नाही. आता हे भजी अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथी, कोणतीही पालेभाजीसुद्धा घालू शकता. त्यामुळे अजून जास्त पौष्टिक ही भजी आपले तयार होतात. तर मी इथे फक्त कांदा आणि कोथिंबीर याचाच वापर केलेला आहे. तर मी आता हाताने सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बघू शकता थोडं दाटसर असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आणि आता आपण याचे भजी करायला घेऊया. तर भजी तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करण्यासाठी मी कढईमध्ये ठेवलेलं आहे. तर आता तेल छान कडकडीत असं तापलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवलेला आहे. तर आता आपण भजी तेलामध्ये सोडायला सुरुवात करूया. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कसे भजी बनवू शकता. मी इथे अगदी मध्यम आकारावरती भजी तयार करून घेतलेले आहेत. हे भजी तुम्ही स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मुलं आवडीने खातात आणि यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली त्यामुळे खूप पौष्टिक आहेत. तर आता मी सारख्याच पद्धतीने सगळे भजी तेलामध्ये सोडून घेते आणि छान खमंग होईपर्यंत आपण हे शेकून घेऊया. तर गॅस खूप जास्त मोठा ठेवायचा नाही आणि खूप कमीसुद्धा ठेवायचं नाही. कमी गॅसवरती भजी तळले तर ते जास्त तेल पितात आणि खूप तेलकट होतात. त्यामुळे मध्यम गॅसवरती भजी तळून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे हे भजी जास्त तेलकट होत नाहीत. आणि जे भजीचे मिश्रण आपण बनवलं आहे ते सुद्धा अगदी दाटसर होतं, त्यामुळे जास्त तेलकट बनत नाहीत भजी. आता दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचे आणि असे कुरकुरीत झाले की आपण मग काढून घेऊया. तर आणखी 2 ते 3 मिनटं मी हे भजी शेकून घेते. तर बघू शकता हलकासा कलर बदललेला आहे आणि छान खमंग असे तयार झालेले आहेत. आता मी हे भजी काढून घेते. तेल सगळं निथळवून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे, म्हणजे
जे काही जास्तीचं तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आणि आता सारख्याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊया. आता मात्र गॅस थोडासा कमी करायचा, कारण आधीच तेल खूप गरम आहे. त्यामुळे जर का खूप जास्त कडकडीत तेलामध्ये हे भजी सोडले तर ते वरून करपण्याची शक्यता असते. थोडा वेळ गॅस कमी करायचा, नंतर मग वाढवलात तरी चालेल. तर आता हे सुद्धा भजी आपले तयार झालेले आहेत. तर मी काढून घेतलेले आहेत. मस्त कुरकुरीत असे हे भजी आपले तयार झालेले आहेत. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. हे भजी तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर मस्त गरमागरम आपले मूग भजी तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की मूग भजी बनवून बघा. खूप छान लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.